गडहिंग्लज साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 3,500 मेट्रिक टन करण्याचे नियोजन असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश फताडे व उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच स्वतंत्र इथेनॉल प्रकल्प देखील उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणाचे काम कारखाना संचालक मंडळाने हाती घेतले आहे। यामध्ये मिल, टर्बाईन, बॉयलर, बॉइलिंग हाऊस विभागाकडील आधुनिकीकरण करून कारखान्याची गाळप क्षमता 2,000 मेट्रिक टनावरून प्रतिदिनी 3,500 मेट्रिक टन तर आसवणीकडेही आवश्यक ते बदल करून प्रतिदिनी 25 KLPD वरून 60 KLPD स्प्रीट उत्पादन करण्याचे नियोजन आहे। त्याचबरोबर स्वतंत्र इथेनॉल प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री फताडे व उपाध्यक्ष श्री चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना अध्यक्ष श्री फताडे व उपाध्यक्ष श्री चव्हाण म्हणाले, कारखान्याचे नेटवर्थ होणे असल्यामुळे कारखान्यास बँका व वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळत नव्हते। त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला होता। परिणामी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते। सन 2013-14चा गळीत हंगाम सुरू करणे देखील अवघड झाले होते। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे ब्रिस्क फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीस 10 वर्षाच्या मुदतीने कारखाना चालविण्यास देण्यात आला। या कंपनीने आपल्या कार्यकाळामध्ये कर्मचाऱ्यांचे मागील थकीत पगारासह चालू महिन्यातील पगार वेळच्या वेळी दिले। तसेच कंपनी कालावधीतील ग्रॅच्युटीची रक्कम दिली। कंपनीने गरजेप्रमाणे वेगवेगळ्या विभागातील 103 हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला। तसेच सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती, कारखाना सभासदांना सवलतीच्या दरातील साखर देण्यात आली। वेळच्या वेळी ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कंत्राटदारांची बिले अदा करण्यात आली। गाळप वाढवण्यासाठी कंपनीने आवश्यक त्या ठिकाणी चांगला बदल केला। कंपनीने तोडणी वाहतूक कंत्राटदारांना ॲडव्हान्स देण्याकरता स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली। कारखाना मशिनरी वारंवार नादुरुस्त होत असल्याने कारखाना तोट्यात चालवावा लागला। संचालक मंडळातील मतभेदाने 10 वर्षे कराराने चालवायला घेतलेला कारखाना 8 वर्षात सोडण्याचा निर्णय कंपनीने घेऊन कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात सुपूर्द केला। मात्र त्यावेळी बँकेकडून अर्थसहाय्य मिळाले नसल्याने कारखाना चालवणे अडचणीचे झाले। दरम्यान 2022 कारखान्याची निवडणूक झाली। यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आले। त्यांच्या सहकार्याने जिल्हा बँकेकडून 55 कोटींचे अर्थसहाय्य कारखान्याला मिळाले। तथापि कारखान्याचे तत्कालीन चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कारभार केला। सुमारे 30 कोटींचे गैरव्यवहार केल्याचे सन 2023-24च्या लेखापरीक्षणामध्ये निदर्शनास आले। या गैरव्यवहारानंतर कारखाना पुन्हा आर्थिक अडचणीत आला। त्यावेळी पुन्हा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून दिल्यानंतर सन 2024-25चा गळीत हंगाम सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला। सध्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना आसवानी विस्तारीकरण व आधुनिकीकरणाचे काम कारखाना संचालक मंडळाने हाती घेतले आहे। गाळप क्षमता देखील वाढवण्यात येणार असून स्वतंत्र इथेनॉल प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेस संचालक विश्वनाथ स्वामी, शिवराज पाटील, अक्षय कुमार पाटील, अशोकराव मेंडुले, सतीश पाटील, विद्याधर गुरबे, काशीनाथ कांबळे, भरमू जाधव, सोमनाथ पाटील, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे उपस्थित होते।